गेल्या 1-1.5 महिन्यापासून भारतात सगळे ट्रेंडिंग विषय मागे पडले आणि भारत फक्त सीजीपी आणि नीट पेपर फुटीबद्दल चर्चा व्हायला लागली आहे. त्यानंतर दिल्लीत आंदोलन सुरू आहे आणि सोनम वांगचुक यांनी सरकारच्या विरोधात काही मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आणि या आंदोलनाला खऱ्या अर्थानं बळ मिळाले. गेल्या 26 दिवसात त्यांनी स्वतःचं शरीर पणाला लावून संपूर्ण देशाला एका प्रश्नाभोवती उभं केलं होतं. अन्नाचा एक कणही न घेता फक्त पाण्यावर दिवस काढले आणि आज 11 किलोहून जास्त वजन गमावल्यानंतर रुग्णालयाच्या बेडवर पडून त्याने अखेर आपला उपवास सोडला. पण या उपवास सोडताना त्यांच्या डोळ्यात समाधानाचे पाणी होते. तर सरकारने सोनम वांगचुक यांच्या कोणत्या मागण्या मान्य केल्या आणि आता सीजीपीचं आंदोलन थांबणार का? अभिजित दिपके आता धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम राहणार का? सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. गोष्ट सुरू झाली नीट परीक्षेच्या पेपर फुटीपासून. देशातील लाखो विद्यार्थी जे डॉक्टर होण्याचं स्वप्न घेऊन रात्रदिवस अभ्यास करत होते, त्यांच्या मेहनतीवर एका पेपर फुटीने प्रश्नचिन्ह उभं केलं. या प्रकारे इतकं गंभीर वळण घेतलं की काही विद्यार्थ्यांनी टोकाचं पाऊल उचललं, आत्महत्येचा मार्ग निवडला. या सगळ्या घडामोडीनंतर दिल्लीतील जंतर मंतर या ऐतिहासिक आंदोलनास्थळी विद्यार्थी आणि तरुणांनी एकत्र येत आवाज उठवायला सुरुवात केली. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुढे आला तो म्हणजे लडाखमधील शिक्षण तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक. 28 जून रोजी त्यांनी अनिश्चित काळासाठी उपोषण सुरू केलं. मागणी होती स्पष्ट: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणावी. पुढचे काही दिवस जंतर मंतरचं मैदान विद्यार्थ्यांच्या घोषणांनी घुमत राहील. कॉक्रोच जनता पार्टी नावाच्या नव्याने उभ्या राहिलेल्या संघटनेनं या आंदोलनाची धुरा सांभाळली. संस्थापक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी संघटना, तरुण गट आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले. मागण्यांची यादी हळूहळू वाढत गेली. फक्त मंत्र्यांचा राजीनामा नाही, तर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पुढे आली. आंदोलन जसं जसं तीव्र होत गेलं तसं तशी पोलिसांची कारवाई वाढत गेली. मानवाधिकार संघटनांनी पोलिसांच्या अतिरेकी बळाचा आणि मोबाईल इंटरनेट सेवा बंद केल्याचा तीव्र निषेध नोंदवला. दरम्यान सोनम वांगचुकच्या शरीरावर उपोषणाचे परिणाम स्पष्टपणे दिसू लागले होते. दिवसागणिक त्यांची प्रकृती खालवत चालली होती. 18 जुलैला म्हणजे उपोषणाच्या 21व्या दिवशी परिस्थिती इतकी गंभीर झाली की डॉक्टरांनी आणि न्यायालयाने हस्तक्षेप करत त्याला तातडीने रुग्णालयात हटवण्याचे आदेश दिले. दिल्ली पोलिसांनी त्यांना सफदरगंज रुग्णालयात नेलं. मात्र सोनम वांगचुकने या निर्णयाला विरोध दर्शवला होता. त्यांना आपलं आंदोलन अर्धवट सोडायचं नव्हतं. पुढे दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांना गुरुग्राम मधील मेदांता रुग्णालयात हलवण्यात आलं, जिथे त्यांच्यावर अधिक प्रगत उपचार सुरू झाले. या दरम्यान सरकारचा दबाव वाढत चालला होता. देशभरातून वांगचुकच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त होत होती आणि आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः एक व्हिडिओ शेअर करत सांगितलं की सरकार पेपर फुटी रोखण्यासाठी कठोर कायदा आणणार आहे. पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर जलद गतीने न्यायालयीन कारवाई करण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मोदींच्या या घोषणानंतर काही तासातच घडामोडींना वेग आला. 24 जुलैच्या मध्यरात्री 1:30 वाजता मेदांता रुग्णालयात एक भावूक क्षण घडला. केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग स्वतः वांगचुकला भेटायला पोहोचले. यावेळी लडाखमधील अपेक्स बॉडीचे वरिष्ठ नेतेही उपस्थित होते. नड्डा यांनी सरकारकडून देण्यात आलेले संपूर्ण आश्वासन त्यांना वाचून दाखवलं. यात 3 महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश होता. 20 जुलै रोजी शांततेत संसदेकडे मोर्चा नेणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही गुन्हा दाखल होणार नाही. पेपर फुटी आणि शिक्षण प्रणालीत सुधारणावर संसदेत सविस्तर चर्चा केली जाईल आणि आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना भरपाई देण्याबाबतही सरकार गांभीर्याने विचार करेल. हे आश्वासन ऐकल्यानंतर वांगचुकने अखेर आपला निर्णय बदलला. जितेंद्र सिंग यांनी त्यांना उठून बसण्यास मदत केली आणि नड्डा यांनी स्वतःच्या हाताने त्यांना पहिलं घोट पाजलं. या क्षणी त्यांची पत्नी गीतांजली अगमो यांच्या शेजारी उभी होती, ज्यांनी या संपूर्ण उपोषणाच्या काळात त्याची साथ सोडली नव्हती. उपोषण सोडताना वांगचुक भावूक होत म्हणाली की तो कृतज्ञ आहे आणि आनंदी आहे. आपल्या पत्नीकडे वळून त्यांनी सांगितलं की तिने कायम त्यांची साथ दिली, त्यामुळे आभार मानण्यापेक्षा तो फक्त आपल्या भावना व्यक्त करू इच्छितो. काही वेळातच त्याने स्वतः एक स्वर पोस्ट टाकत ही बातमी जगांसमोर मांडली. 26 दिवसांच्या प्रदीर्घ वाटाघाटीनंतर आणि देशात हिंसाचार होऊ नये या भावनेतून हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं. आता या घडामोडीनंतर परिस्थिती नेमकी काय आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः एक स्वर संदेश टाकत वांगचुकच्या तब्येतीची काळजी व्यक्त केली आणि त्यांना लवकरच बरं होण्याची शुभेच्छा दिली. दुसरीकडे
कॉक्रोच जनता पार्टी मात्र अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. वांगचुकने उपोषण मागे घेतल्यानंतर पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी त्यांच्या धैर्याचं आणि त्यागाचं कौतुक केलं, पण त्यांच्याबरोबर स्पष्ट केले की जोपर्यंत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत जंतर मंतरवर शांततापूर्ण आंदोलन सुरूच राहणार आहे. म्हणजे एका बाजूला वांगचुकच्या तब्येतीला मिळालेला दिलासा आणि दुसऱ्या बाजूला अजून धगमगतं आंदोलन, अशी विचित्र परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. एका माणसानं स्वतःचा जीव धोक्यात घालून एका संपूर्ण व्यवस्थेला जाब विचारला, सरकारला बोलणी करायला भाग पाडलं, आश्वासन द्यायला भाग पाडलं. पण खरा प्रश्न इथे संपत नाही. आश्वासन दिली गेली आहेत, पण ती पूर्ण होणार का? ज्या विद्यार्थ्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबियांना खरंच न्याय मिळेल का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या शिक्षण व्यवस्थेवर लाखो तरुणांचं भवितव्य अवलंबून आहे ती व्यवस्था खरोखर बदलणार का? की फक्त एका उपोषणाचा तात्पुरता शेवट आहे? खरी लढाई अजून बाकी आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असताल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.